स्वामी समर्थ मंडळी, वेलकम टू अनादर ब्लॉग. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. सध्या ब्लॉग टाकू शकत नाही आहे, त्यासाठी खूप खूप सॉरी. म्हणजे माझं नेहमी असंच होतं, मी अगदी विचार करते की कंटिन्यू ब्लॉग टाकत जाईल, पण काही ना काही अडचणी येतात. मला मॅनेज करायला प्रॉब्लेम होतोय, सो मी तो माझा प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह करील. आता सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद, कारण तुम्ही माझ्या डिलेव्हरी ब्लॉगला खूप छान रिस्पॉन्स दिला किंवा ऐकली तुम्ही माझी जी पण स्टोरी होती, आणि 5K वर व्ह्यूज आले. सो खूप खूप थँक्यू आणि मनापासून धन्यवाद. स्वामी तुम्हा सगळ्यांना खूप खूप तुमच्या मनासारखं करो आणि तुम्हाला हवं ते मिळू देत सगळ्यांनाच. म्हणजे ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना पण आणि नाही बघितला त्यांना पण. जे माझे आहेत त्यांना तर मिळोच मिळो, आणि जे माझे नाही आहेत, म्हणजे आत्ता मी ओळखत नाही किंवा जगातल्या प्रत्येकाला छान एनर्जी देवत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आज मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स देणार आहे, खूप काही तर नाही. आता मंडळी काय आहे ना, आत्ता आपल्याला आपल्या मुलांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि असं बघितलं जातं की आपण आपल्या मुलांकडे लक्ष देऊ शकत नाही. याचं कारण वेळ मिळत नाही किंवा काही इतर अडचणी. कारण शेवटी एक गृहिणी म्हटल्यानंतर तिला खूप तिचे प्रॉब्लेम्स असतात. तिला घर मॅनेज करायचं आहे, तिला फॅमिली मॅनेज करायची आहे, आणि तिला मुलंही मॅनेज करायची आहे. आणि ज्यावेळेला तुम्हाला 2 मुलं असतात त्यावेळेला तुम्हाला एक जर लहान असेल तर मोठ्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं आहे असं आपल्याला वाटत असतं. सो आता त्या अभ्यासाच्या गोष्टींमध्ये मी आज स्पेशली लर्निंग म्हणजे आपली जी शिक्षण प्रणाली आहे, लर्निंग प्रोसेस, त्याच्याविषयी थोडंसं तुम्हाला सांगणार आहे. सगळेजण खूप इथे मुळातच आपल्याकडे यूट्यूबवर खूप व्हिडिओज आहेत, पण ॲज अ एक मदर आणि टीचर म्हणून मी तुम्हाला आज काहीतरी सांगणार आहे की तुम्ही जर तुमच्या मुलांना जबरदस्तीने अभ्यास करायला बसवत असाल तर ताबडतोब बंद करा. तुम्ही तुमच्या मुलांना रागवून मारून अभ्यास करवत असाल तर नका करू असं. याचं कारण सांगते. काय होतं, आत्ताच्या मुलांची सायकोलॉजी वेगळी आहे. आपल्याला मुलांना जर अभ्यासाची गोडी लावायची असेल तर त्यांना त्यांच्या वेनी, त्यांच्या मनाला आवडेल असं, त्यांच्या स्वभावाला आवडेल अशा दृष्टीने आपल्याला त्यांना गोडी लावायची आहे. आधी त्यांना अभ्यासाची आवड निर्माण करा आणि हळूहळू होईल. हे एका दिवसात झटक्यात होणार नाही की आज केलं आणि आवडलं. तर तुम्हाला हळूहळू करायचं आहे. ही आवड कशी लावायची त्यासाठी पण मी सांगते. मी माझ्या मुलीसाठी मी पण सुरुवातीला रागवायची, कधी कधी फटके पण दिले आहे. पण आता असं वाटतं की या सगळ्या पलीकडे जेव्हा मी तिच्याशी गोड बोलून तिला काहीतरी तिने एकदा छान केलं की तिला त्याच्यावर आईस्क्रीमचे मी हे देत होती, चिन्ह बनवून देत होती, त्याच्यानंतर स्टार्स तिच्या हातावर बनवून देत होती, हातावर आईस्क्रीम बनवून देत होती, की तिला खूप छान वाटायचं की अरे आपण छान लिहिलं की आई आपल्याला हे देते. म्हणजे मुलांना त्या गोष्टीचं क्रेज असतं. आता हे झालं लहान मुलांसाठी. मग तुम्ही तुमच्या मोठ्या मुलांसाठी पण त्या वयाच्या हिशोबाने ट्रिक्स वापराव्या असं माझं मत आहे. आणि सायकोलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन झालं आहे माझं, मी सायकोलॉजी शिकली आहे. पण आई ही उत्तम काउन्सिलर असते, आई ही उत्तम सायकोलॉजिस्ट असते आणि ती सगळ्यांचं मन जाणून घेते. त्यामुळे आपल्याला वेगळ्याने अभ्यासाची गरज नाही आहे, थेअरीची गरज नाही आहे, प्रॅक्टिकलची गरज नाही आहे. सो म्हणून मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या मुलांना दाट दपट करून, खूप रागवून अभ्यास करवू नका. त्यांना गोडी लावा, त्यांच्यासोबत खेळत खेळत त्यांना. कारण आत्ताची आपली शिक्षण प्रणालीच तशी आहे. आपली जी लर्निंग प्रोसेस आत्ताची आहे ती त्याच बेसिसवर आहे, ॲक्टिव्हिटी बेसिस. आणि ॲक्टिव्हिटी करूनच मुलांना शिकवलं जातं. तुम्ही शाळांमध्ये बघाल तर त्यांना तशाच पद्धतीने शिकवलं जातं. मग आपण पण घरी त्यांना ॲक्टिव्हिटी जरी तुम्ही करू शकत नसाल, तुमच्याकडे एवढा वेळ नसेल, पण तुम्ही त्यांना शिकवत असताना जेवढा वेळ 10 मिनटं देत आहे त्या 10 मिनटामध्ये ते जे शिकतात आहे, सुरुवातीला 5 मिनटं, मग 10 मिनटं, मग 20 मिनटं, अर्धा तास, मग 1 तास, असं हळूहळू मुलं एका जागेवर बसतील. लहान मुलांना तुम्ही म्हणाल की एकाच वेळेला 2 तास घेऊन बसतो, तर असं होणार नाही. सो मी माझ्या मुलीला आत्ता याच्या आधीपर्यंतचे व्हिडिओ काही मी रेकॉर्ड केले नाही आहे. तिला आता मी आजकाल UKGमध्ये सगळं शिकवलं जातं. KG, LKG, UKGमध्ये फोनिक्स वगैरे सगळं. आता आमचं असं झालं आहे की 2 महिन्यांपासून 2-3 महिने झाले तिची शाळा बंद झाली आहे, कारण आम्ही नागपूरला शिफ्ट झालो, इंदोरला शाळा होती. सो आता इथे ॲडमिशन आम्ही नेक्स्ट सेशनसाठी करतो आहे आणि तिची जी एक्झाम आहे ते तिथेच ऑनलाईन घेऊन घेणार आहे इंदोरच्या शाळेवाले. सो मला असं झालं आहे की मी तब्येती आणि बाळ याच्यामुळे तिच्याकडे थोडंसं काही दिवस, आणि घर शिफ्टिंग इथे सगळं आल्यानंतर बऱ्याच अडचणी होत्या. सो आता मी तिला प्रॉपर घेऊन बसते तेव्हा मला लक्षात येतं की तिचा जो लॉस झाला आहे
ते मी पुन्हा तिला फोनिक्सपासून सुरू केलं, म्हणजे साऊंड शिकवणं स्टार्ट केले. परत तिला आईपासून स्टार्ट केलं. तिला येतं आहे सगळं, पण मी तिला, कारण हा बेस जर तुमचा पक्का झाला ना तर तुमच्या मुलांना हिंदी, मराठी, इंग्लिश कुठलीही भाषा असो त्याचं रीडिंग प्रॉपर करता येईल. एकदा वाचता आलं, बेस पक्का राहिला, तर तुम्ही त्यांना पुढचं काही शिकवू शकता. त्यामुळे मी एक सजेस्ट करील की जर का तुमचे मुलं नर्सरीच्या वर आहे, म्हणजे LKG मध्ये आहे, तर त्यांना रोज शाळेव्यतिरिक्त, म्हणजे आता रोज शाळेचा होमवर्क खूप राहत असेल तर करू नका असं. एक दिवस पूर्ण ABCD लिहायला लावा, स्मॉल आणि कॅपिटल जे पण आहे तुमचं. एक दिवस तुम्ही बरोबर हे करून घ्या टाइम टेबल, आणि एक दिवस हिंदीचं अपासून तर ज्ञपर्यंत, मराठीचं अपासून ज्ञपर्यंत जे पण आहे असं त्यांना लिहायला लावा. कारण हा बेस एकदा कंप्लीट व्यवस्थित बसला की आपण याच्यावर त्यांना आची मात्रा, ईची वेलांटी, मोठ्या ईची वेलांटी, उकार सगळं शिकवू शकतो. सो मी असंच करते आहे. मी रोज तिच्याकडनं, आता जरी आम्ही ईची वेलांटी शिकतो आहे तरी पण मी तिच्याकडनं एकदा आई पूर्ण लिहून घेते. मग काय होतं की तिला रोज रोज लिहिल्यामुळे त्या गोष्टी एकदम ती यूज टू झाली आहे. ती मी पटकन लिहिते, मुलं असं म्हणतात. आणि ते झाल्यावर मी तिला स्टार देते. तिला सांगते की अरे तुझ्यासारखी अक्षरं कोणाची नाही, किती सुंदर लिहिते तू, मला तर एवढं येत नव्हतं. सो या टेक्निक्स वापरून आपण आपल्या मुलांना एंगेज ठेवू शकतो. आणि गाडीवर सुद्धा मी तिला जेव्हा कुठे घेऊन जाते तेव्हा आम्ही पाढे म्हणत जातो, टेबल्स म्हणत जातो. त्यामुळे काय होतं की तिची लर्निंग प्रोसेस ही खूप इझी वेनी होते आहे. सो ती एन्जॉय करते आहे आणि तिला मजा येते. तिला एक मात्रा आली लिहिता तर तिला असं वाटतं की मी किती जणांना दाखवू, तर ती मग मी सगळ्यांना सांगताना सांगते की अरे हिला मात्रा लिहिता आली. मग ती बाबांना वेगळं लिहून दाखवते, आबांना वेगळं लिहून दाखवते. यानी काय होतं, तिची प्रॅक्टिस होते आहे, माझा हेतू साध्य होतो आहे. सो काल आम्ही फोनिक शिकलो, त्याचा एक छोटासा व्हिडिओ केला आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर करते. ते मी फोनिक्स फेसबुकवर एका पेजवर बघूनच मी ते तयार केले आणि तिला शिकवले. तर तिने पटापट ते, कारण की तिच्या शाळेमध्ये खूप छान ते करवलं होतं. तिच्या सगळ्या टीचर्सला हॅट्स ऑफ आहे, कारण खूप लहान मुलांना शिकवणं म्हणजे आणि पेशन्स ठेवून शिकवायला खूप हे लागतं. कारण मी मोठ्या वर्गांना शिकवते, सो मला असा एक्सपिरियन्स लहान मुलांना शिकवायचा नाही आहे. पण ॲज अ मदर मी हे सगळं करते. तुम्ही पण करत असाल, वेगळं असं काही नाही आहे. पण माझ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करते. तुमच्याकडे छान छान टिप्स असतील तर त्या पण नक्की शेअर करा. सो आता इथून पुढे मी तिची क्लिप जोडणार आहे, तेव्हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि जे आत्तापर्यंत तुम्ही भरभरून प्रेम दिला आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटू लवकरच नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. मस्त रहा, स्वस्थ रहा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता उन्हाळा येतो आहे, भरपूर ताक प्या, उसाचा रस प्या, कारण या गोष्टींमध्ये तुमची उष्णता शरीरामध्ये कमी होईल आणि सगळ्याच गोष्टी बॅलन्सिंग राहतील. सो या गोष्टी करा. व्हॉट इज द साऊंड ऑफ ए? व्हॉट इज द साऊंड ऑफ टी? व्हॉट इज द साऊंड ऑफ 80? What is the sound of 80? At. Ha. What is the sound of B? At the bat. What is the sound of C? What is the sound of C? At the cat. What is the sound of F? At the fan. Fan. Now what's? At the fag. What is the sound of A? What is the sound of P? What is the sound of AP? Fast. Ha. What is the sound of C? Ha. K. Cat. Apple map. Apple lap. Apple gap. Good. Apple nap. Good. Apple tap. Very good.